गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। तैसे ऐश्वर्य हे महातेज आणि हाता आले सहज मी येत तुझ गजबज व्हावी का। त्याप्रमाणे अत्यंत तेजात्मक असे हे माझे विश्वरूप ऐश्वर्य आज अनायासे तुझ्या हाती आले असताना तुझा जीव एवढा व्याकुळ का व्हावा। ईश्वर म्हणतोय की अरे मी तुझ्या आतमध्ये एवढा छान बसलेलो आहे, हे ऐश्वर्य तुझ्या जवळ आहे, पण तू ध्यान करत नाही आणि त्या ऐश्वर्यापासून लांब पळतोस। म्हणून ते ध्येय तू त्यासाठी व्याकुळ हो, त्याच्या प्राप्तीसाठी व्याकुळ हो। नुसताच घाबरून जाऊन आता जमत नाही, घाम फुटला बाजूला होतो, गुडघे दुखतात, नको असं नको करू बर का। म्हणून त्याला गावंढळ म्हटलंय पुढे त्यांनी, परी नेणसीच गावंढिया काय कोपो आता धनंजया अंग सांडोनी छाया आलिंगितो सीमा। हे गावंढळ अर्जुना, गावंढळ म्हणजे अर्जुनाला गावंढळ शब्द ज्ञानेश्वरांनी वापरला बघा। हे ते बघा ना केवढा तफावत आहे ना। म्हणून अध्यात्मामध्ये आपण पण गावंढळच असतो, ते काही चुकीचा आहे, चुकीचा शब्द ज्ञानेश्वरांनी वापरलेला नाहीये, कारण त्यांच्या दृष्टीने अर्जुन हा गावंढळच ठरला ना, त्यांच्याही दृष्टीने असं मी म्हणतो। कारण ते एवढं विश्वरूप दर्शन जे त्यांनी ज्ञानेश्वरांनी अनुभवलेलं आहे बरोबर ना, तर ते हा याला दाखवतोय कृष्ण, तरी हा त्याच्यातनं लांब पडतोय। आपल्यामध्ये सुद्धा सद्गुरु आपल्याला, तुम्ही एक साधा विचार करा, आपण जीवात्मामध्ये असतो बरोबर की नाही, आपल्यामध्ये आत्मा आहे हे मान्य आहे, पण आपल्याला त्याची ओढ नाही। पण जे संत सत्पुरुष असतात त्यांना आत्मा झालेला, आत्मप्राप्ती झालेली असते, आत्मज्ञानपेक्षा आत्मप्राप्ती त्यांना झालेली असते आहे की नाही। मग ते आत्मज्ञान, ती आत्मप्राप्तीचं ज्ञान ते इतरांना सांगतात, म्हणजे ते कुठं कनेक्ट करतायत आपल्याला, आपल्याच आत्म्याशी कनेक्ट करतायत, पण आपण कनेक्ट होऊ इच्छित नाही, म्हणजे आपण परत गावंढळच झालो। म्हणजे अर्जुनाला कृष्णाचं हे प्रेम वाटलं, कृष्णाचं हे प्रेम दिसतं अर्जुनाबद्दलच, जसं संतांना आपण गावंढळ वाटतो, पण आपण संतांची पूजा करणारी लोक आहोत आहे की नाही। पण तरीही ते आपल्याला हे सगळं सांगतात, म्हणजे त्यांना आपल्याबद्दल प्रेम आहे म्हणूनच सांगतात ना। त्यामुळे हे तू समजून घेऊ, तुझ्यावर काय रागवू असं म्हणतात ते पुढे। तू शरीर सोडून शरीराच्या छायेला आलिंगन देऊ पाहतोस ना, शरीर सोडून शरीराच्या छायेला आलिंगन देतोयस, म्हणजे तू मूळ आत्म्याला विसरून जातो आहे। आणि थोडक्यात या त्याच्या सावलीला, जर का ही नाशिवंत आहे, प्रकाश आला की सावली जाणार, त्यामुळे तुला हे समजणं खूप गरजेचं आहे। असो परी नेणसी झालं हे नवे जो मी साचे, येत मन करुनिया काचे, प्रेम धरीसी अवगणीयेचे चतुर्भुज जे। म्हणून हे विश्वरूप माझे खरे स्वरूप असताना तू खरे समजत नाहीस, येथे विश्वस्वरूपाच्या विषयी मनात भीती बाळगतोस आणि माझे कनिष्ठ असे जे चतुर्भुज
त्याचे प्रेम करतोस. म्हणजे ईश्वराचं हे कनिष्ठ स्वरूप आहे, चतुर्भुज रूप. अरे लक्षात. आणि माझ्या शरीराला आलिंगन देतोय असंही अगोदर आलेलं आहे, बरोबर ना. आणि कृष्ण हा 2 भुजाचाच आहे, अवतार स्वरूपात मनुष्य रूपातला अवतार आहे. आणि ते तुला बघायची ओढ आहे की नाही. आणि अर्जुन इथं आहे, कृष्ण 2 हाताचा मानवी इथं आहे, त्याच्या मागे चतुर्भुज स्वरूप आहे, नारायणाचं स्वरूप आहे ना. आणि त्याच्या पाठीमागे विश्वरूप दर्शन आहे. आणि त्या विश्वरूपाच्या पलीकडे विश्वातीत स्वरूप आहे. तशी मांडणी आहे बघा. ही मांडणी कळली पाहिजे. थोडक्यात सांगण्याचा भाव त्यांचा तो आहे की तू काय बघतो आहेस आणि कशाला नाही म्हणतोय हे पण समजून घे. म्हणजे याच्यामध्ये सर्वच खरं आहे ना. अर्जुन काय खोटा आहे का? अर्जुन पण खोटा नाहीये. कृष्ण काय खोटा होता का? अवतार स्वरूपात तोही खोटा नव्हता. चतुर्भुज स्वरूप हेही खोटं नव्हे. विश्वाती विश्वस्वरूप हेही खोटं नव्हे. आणि विश्वातीत स्वरूप हेही खोटं नव्हे. फक्त खोटं काय आहे याच्यामध्ये? जे सगुणात दिसत आहे ते तुझं शरीर खोटं आहे. आणि तू त्या सगुणातनं माझं शरीर जे बघतो आहेस तेच खोटं, म्हणजे ती भ्रांती आहे. आत्म्याच्या कनेक्टिव्हिटी मधनं जर पाहिलं तर सर्व एकाच कनेक्शन. असा विचार ध्यानात करा. म्हणजे ईश्वराशी आपल्याला कनेक्ट होता येईल. वी आर नॉट कनेक्टिंग विथ द डिव्हाइन. यू हॅव टू कनेक्ट विथ द डिव्हाइन and for the divine, and you are divine. This is how spirituality comes like this. एवढा वेगळा विषय येत नाही, कुठल्या कुठे जातो ना. म्हणून योग सार हाती आले हे जे म्हणतो आपण रोज, हे खरं योगाचं सार आहे. यासाठी एकच गणित आहे, अर्जुना समत्व चित्ताचे. बस. काय वेगळं पाहिजे? ज्ञानेश्वरी याच्या पुढे नाही वाचली तरी चालणार आहे. इतकं अमोघ आहे, लक्षात घ्या. थ्रू अँड थ्रू इतकं ट्रान्सपरंट, इतकं थेट आपणच कनेक्टेड आहोत. दुसरा कोणीही कनेक्ट असो किंवा नसो हा आपला विषयच नाही ना. मी कनेक्टेड आहे, संपला विषय. संतांनी त्यांची कनेक्टिव्हिटी सोडली का? रामदास स्वामींच्या बाजूला, गोंदवलेकर महाराजांच्या बाजूला खूप लोक होतीच की. मग त्यांनी त्यांची कनेक्टिव्हिटी सोडली का? त्यांनी नाही कनेक्टिव्हिटी सोडली त्यांची. त्यांनी सांगितलं की तुम्ही असे कनेक्ट व्हा, तुम्ही असे कनेक्ट व्हा, हे त्यांनी सांगितलं. म्हणून सुरुवातीला नाम घ्या, परंतु ती सोडून द्या. हे ते नामधारकांना सांगितलं तर राग येतो, पण तेही सोडून द्यावं लागणार ना, कारण तो तसा नाहीच आहे. म्हणून सोहम तेही असतं भले. स्वामींनी तर स्पष्ट करून टाकलं. गोंधळेकर महाराजांनी स्पष्ट न केल्यामुळे तो गोंधळ उडाला सगळा त्यांच्या संप्रदायात. कारण संप्रदायामध्ये त्या लोकांनी स्वतःच्या बुद्धीने ते फक्त तेवढं धरून ठेवलं. म्हणून हा गोंधळ काढून टाकावा लागतो. अर्थात हा ज्याचा त्याचा कार्याचा भाग आहे, मला त्याच्याबद्दल कोणाला काही म्हणायचं नाहीये. परंतु कारण ज्या सीमित लोकांपुरतं त्यांनी सांगितलं, त्यांच्या समोर जी व्यवस्था होती ईश्वराने दिलेली ती तेवढीच होती. कारण ती लोक भगवद्गीतेच्या वाचनाच्या लायकीचीच नव्हती. त्याला ते काय करणार? बरोबर ना. परंतु कारण सगळा बुद्धीचा प्रांत सुरू होतो हो पुढे. हा सगळं बुद्धीचा प्रांत आहे ना.
आणि हा छोट्या बुद्धीचा नाहीये, हा आध्यात्मिक जाणीवेतल्या बुद्धीचा, अग्रबुद्धीचा सगळा प्रांत आहे, जो थेट ईश्वराकडे घेऊन जाऊ शकतो. पण ही संकल्पना कळायला काहीतरी तर नॉलेज लागणारच ना. असं काय आपल्याचा आत्मा कृष्णाचा स्वरूप, नारायणाचं स्वरूप हे कुठलं खोटं नाहीये, पण याची कनेक्टिव्हिटी लक्षात घ्या. म्हणून फक्त सत्यनारायण बघायचा नाही, सत्यनारायणाच्या पलीकडचं विश्वातीत स्वरूप काय आहे हे पण कळलं पाहिजे. आणि हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. श्रावण महिना आहे म्हणून सांगितलं. सत्यनारायण करणारे लोक असतात ना, तर ते स्वरूप कळावं लागणार. म्हणजे चुकीचं नाहीये ते, चुकीचं आहे का? चुकीचं अजिबात नाही. पण ते अंतिम सत्य आहे का? अजिबात नाही. असं येते असो. म्हणून त्याच्या पुढच्या ह्याच्यात ते काय म्हणतात बघा आता. तरी अजूनही वरी पार्था सांडी सांडी हे असता ये विषयी अनास्था करिसी झेणे. अरे अर्जुना, अजून तरी माझ्या चतुर्भुज स्वरूपाची आस्था सोड. आता एवढं सांगतोय तुला, तर अजून तरी ती आस्था सोड आणि या विश्वरूपाची उपेक्षा करू नकोस. म्हणून या विश्वरूपाची उपेक्षा करू नकोस. जे सर्व लोक म्हणतात ना की सगुण आहे, आम्ही सगुणाची भक्ती करणारे, निर्गुण वगैरे सगळं ठीक आहे वगैरे, अद्वैत वगैरे न पटणारे, त्यांनी हे नक्की अभ्यासावं. त्याची उपेक्षा करू नका. तुम्हाला कळत नाही असं म्हणा, तुम्हाला कळत नाही असं म्हणा, पण ते काय उपेक्षा करण्यासारखे आहे का? कारण अज्ञानात असणारी लोक खूपच आहेत, प्रश्नच नाही. म्हणून द्वैत भूमिकेतनं साधना करणारे या जगात खूप लोक आहेत, कारण अज्ञानाचं प्रमाणच जास्त आहे, त्याला नाईलाज आहे. पण याचा अर्थ त्यांनी मूळ ज्ञानाची उपेक्षा करावी असं खचितच नव्हे. म्हणून शेवटी अद्वैत भूमिकेत शिरावंच लागणार आहे. स्वतःच कृष्ण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय ना. आणि ज्ञानेश्वर महाराजांचीच लोक ज्ञानेश्वरांना मानतात, पण सगुण सोडायला तयार नाही. असं घडतं की नाही? ते सोडावं लागतं. काय बरोबर ना बेलवलकर? हा, सोडावं लागतं. हळूहळू सुटतं ते. त्या जाणीवेत आलं की कळतं काय आहे ते. म्हणून असो. म्हणून हे रूप जरी घोर विकृत आणि थोर, तरी कृतनिश्चयाचे घर हेची करी. हे माझे विश्वरूप भयंकर विकराळ व अमर्याद असले तरी भगवंताचे खरे स्वरूप हेच होय, असाच त्याविषयी निश्चय कर. ईश्वर काय आहे हे जर तुला समजून घ्यायचं असेल तर हाच ईश्वर आहे हे तू समजून घे, असं म्हणता येते. कृपण चित्त वृत्ती जैसी रोवोनी घाली ठेवयापासी, मग नुसधेन देहसी आपण असे. कृपण पुरुष ज्याप्रमाणे आपले चित्त धनापाशी रोवून ठेवतो व मग नुसत्या देहाने आपण बाहेर असतो, असं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. तसं तू करू नकोस असं त्यांना म्हणायचंय. पुढे जाऊ. का अजात पक्षिया जवळा जीव ठेवणी अविसाळा, पक्षिणी अंतराळा माझी जाय नाना गाय चरे डोंगरी, परी चित्त बांधिले वत्से घरी, तैसे प्रेम येथेची करी स्थानपती. ये रे वरचिलीनी चित्ते बाह्य सख्य सुखापुरते, भोगिजो का श्री मूर्ती ते चतुर्भुज. ते काय म्हणतात बघा, अगोदरच्या उपमा माहितीच आहेत आपल्या, पण वाचतो. किंवा पंख न फुटलेल्या घरट्यात राहणाऱ्या पिलापाशी जीव ठेवून जशी पक्षिणी आकाशात फिरते, किंवा गाय डोंगरावर चरत असते पण तिचे चित्त घरी असलेल्या वत्साकडे लागलेले असते, त्याप्रमाणे तुझे प्रेम या एका विश्वरूपाच्या ठिकाणीच राहू दे, असं त्यांना म्हणायचे. आता हे सगळं संकोच होतं ना. म्हणजे हे आहे पक्षी आकाशात उडतायत, चित्त पिलापाशी आहे, गाय रानावनात फिरते, चित्त वत्साकडे आहे. ही सर्व घटना काय दाखवते की तुम्ही सर्व करा, परंतु
कॉन्सन्ट्रेट इथं करा. लक्षात आलं? सर्व करा. हिंडता फिरता खाता जेविता काही हरकत नाहीये, परंतु अनुसंधान आत्मजाणीवेतच असलं पाहिजे. पण ही स्थिती ध्यानातून आत्मप्राप्ती झाल्यानंतरच प्राप्त होते, हेही तितकंच करा. म्हणून ध्यान करा. आणि खोटं सांगत नाही असं म्हणण्याचा भाग काय, एक 3-4 वर्ष इतक्या कॉन्सन्ट्रेटेड जर अभ्यास केला ना, तुम्ही मला सांगा, आपल्याला डिग्री मिळवायची, आत्मज्ञानाची डिग्री मिळवायची लास्ट स्टेज, आणि पुढच्या 3 वर्षांमध्येच ती मिळवायची आहे, आणि ती नाही मिळवली तर ईश्वर आपल्याला मारून टाकणार. कोरोना बिरोना जाऊ देत, ते काय होईल तो होईल तिकडे, पण आपण मरणार होत ना असं कोणी सांगितलं, आणि तुझ्याकडे हे 3 आहेत, आणि तू जर हे आत्मज्ञान डिग्री घेतलीस तर मग तुला सगळं प्राप्त होणार. असं सिलेबस जर देवाने तयार केलं असतं तर सगळे आत्मज्ञानी झाले असते. त्याचं सिलेबस नाही केलं, म्हणून आपण ध्यान अभ्यास वर्गाचा सिलेबस देतो. जे ज्यांनी केलाय ध्यान अभ्यास त्यांना सिलेबस दिलेले आहे. हे सिलेबसच करावं लागणार आहे. कशा स्टेजेस मधून ध्यान करायला पाहिजे, आणि कसं मग तुम्हाला आत्मज्ञान झाल्यानंतर मग एकदा का ते ज्ञान जाणीवेत तुम्ही आलात की जे जीवन जगल्या जाईल ना त्याला दिव्य जीवनच म्हणतात. ते दिव्य जीवन. पण ते तिथपर्यंत पोहोचणं, म्हणून ध्यान लागण्याची प्रक्रिया तर किमान बाबा उद्या काही मध्ये सेमिस्टर एक्झाम झाली कुठली तर आपल्याला सांगता यायला पाहिजे ना, हा नाही मला दर्शन होतंय पण मला अजून ते पुष्ण करशेपर्यंत जातोय मी, परंतु ते पुढचं काय जमेना अजून. चला ठीक आहे, एक सेमिस्टर अजून 6 महिने वाढवले, 3.5 वर्षाचं आयुष्य मिळालं, असं तरी करत जायला पाहिजे. जे लाईफ मिळेल ते ईश्वराकडनं मिळालं पाहिजे. असं नाही इथपर्यंत आलाच नाही, मग तू आता या अजूनही 3 वर्षात नाही जमलं ना, ठीक आहे नापास, तू खालच्या जायचं, परत जन्माला जा, चप्पल मारून टाकायचं. असं इतकं स्ट्रिक्ट प्रकृती मातेने व्हायला पाहिजे. ते स्ट्रिक्ट नाहीये, प्रॉब्लेम तो आहे आपल्याला मरेपर्यंत जगू दे त्याच्या, आणि तरीही प्राप्त होत नाही. काय भानगड आहे मला कळत नाही, पण रचना अशी का केलेली आहे असा माझा प्रश्न आहे ना. असं केलं म्हणजे तो बरोबर विद्यार्थी जागेवर बसतो. असो, गमतीचा भाग सोडून देऊ आपण, परंतु किंवा विश्वरूपाच्या ठिकाणीच राहू दे, बाकी वरवर चित्ताने बाहेर सख्य भक्तीचे सुख भोगण्याकरता या माझ्या चतुर्भुज मूर्तीचे प्रेम कर. चतुर्भुज मूर्तीचे प्रेम कर. ठेवा घरामध्ये फोटो मूर्ती वगैरे, पण ते काय, ते प्रेम करण्यासाठी, व्यक्ततेत प्रेम येतं, भावना आहेत वगैरे वगैरे. इतकं त्याला खुजत स्वरूप दिलंय कृष्णाने, लक्षात घ्या. आणि तेच आपण खरंच स्वरूप मानतो, आणि हे मंदिराच्या मंदिर उघडतो. ते उघडा काढा ते सगळं ठीक आहे, एक धार्मिक भूमिकेतनं ते ठीक आहे, धर्म या जाणीवेतनं ठीक आहे, पण अध्यात्म धर्माच्या दृष्टीने त्याला काय फारशी किंमत नाहीये. आध्यात्मिक धर्माच्या दृष्टीने त्याला काही फारशी किंमत नाहीये. हा, हिंदू धर्माच्या भूमिकेतनं जे काही करत असतील, बोलत असतील, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. इट्स ओके, फेअर इनफ. पण आध्यात्मिक जाणीवेतनं कृष्णाने स्पष्ट सांगितलंय ना, त्याचं स्वरूप सांगितलं. असो, परी पुढते पुढती पांडवा, हा एक बोल न विसरावा, जे ये रूपी होऊन सद्भावा, नेतावे निघो. हा, पण अर्जुना वारंवार सांगायचे हे की या माझ्या विश्वरूपाहून आपले प्रेम निघू देऊ नकोस. हे माझे विश्वरूप विसरू नकोस. आता विसरू नकोस पर्यंत आले बरं का, विसरू नकोस. हे कही नवतेची देखले
म्हणून भयजे तुझ उपजले ते सांडी येत संचले असो दे प्रेम. ते म्हणताय की हे केव्हा पूर्वी पाहिलेच नव्हते, म्हणून ते पाहिल्याबरोबर तुला भीती उत्पन्न झाली. ते भय सोड आणि येथे प्रेम संचले राहू दे. म्हणून तुझं जे प्रेम आहे ते प्रेम विश्वरूपाशीच निगडीत ठेव, माझ्या मूळ स्वरूपाशीच निगडीत ठेव आणि त्या विश्वरूपातनं तुला विश्वातीत जाणीवेत राहू दे. म्हणून सर्व संत मंडळी बघा, ज्ञानेश्वरांनी खूप छान म्हटलेलं आहे. ते काय म्हणतात, तो देहापाठी मजसी एकची. पण देहापाठी मजसी एकची होयच्या अलीकडे काय आहे याचा विचार करावा लागतो. याचा विचार निशून्य अवस्थेचा आहे. ही निशून्य अवस्था की जिथं आपल्याला विश्वस्वरूपही कळत असतं, जाणीवेत असतं आणि विश्वातीत स्वरूपही कुठंतरी स्पर्श करत असते. ती जी मानसिकता, ती अतिमानसिकता, त्याला ओव्हर माइंड स्टेट असं म्हटलेलं आहे योगी अरविंदांनी. मराठीत आपण त्याला अबोध मन असं म्हणतो. म्हणून नेमकं अबोध मन कुठं सांगितलंय ज्ञानेश्वरांनी, म्हणजे कृष्णाने सांगितलं. ज्ञानेश्वरांनी सांगितलं म्हणून ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे ते इथं सांगितलं. संपूर्ण भूमिकाच याच्यात स्पष्ट होते. शब्द वेगळे, शब्दांच्या वेगळेपणा सोडून द्या तुम्ही. म्हणजे निशून्य अवस्था कोणी म्हणेन, कोणी अबोध मन म्हणेन वगैरे, हे सगळे म्हणजे शाब्दिक रचना आहेत त्याच्यात शिरायचं नाही. पण अवस्था काय आहे, तर तुझं प्रेम तू देहामध्ये असताना माझ्या इथं तू ठेव माझं प्रेम. हे आपण देहात आहोत, आपल्याला आत्मज्ञान झालं, विश्वाचं ज्ञान झालं, संपूर्ण विश्वरूप काय आहे तेही कळलं. मग आपण प्रेम कुठं ठेवणार आपलं? चतुर्भुज रूप जे आहे किंवा पांडुरंगाचं जे रूप आहे ते रूप देहाच्या जाणीवेतनं भक्तीसाठी ठीक आहे, पण तुझं खरं प्रेम जे आहे ते माझ्या निर्गुण जाणीवेतल्या निशून्य अवस्थेत ठेव. म्हणून हे सर्व संत मंडळी जे होते हे निशून्य अवस्थेमध्ये होते. का असं आपल्याला म्हणजे जाणवतं की शून्य, निशून्य आणि महाशून्य, हंस स्थिती, परमहंस स्थिती, भगवान स्थिती. रमण महर्षींना भगवान म्हणतो आपण, परमहंस स्वामी स्वरूपानंद म्हणतो, परमहंस रामकृष्ण परमहंस, रामकृष्ण परमहंस. हे काय आहे भानगड? या सगळ्या त्या स्थिती आहेत. आणि हंस स्थिती जी आहे ही आत्मज्ञानाची शून्यावस्था आहे. म्हणून आपल्याला ही स्पष्टता, याचा अर्थ ते काही म्हणजे कमी दर्जाचे होते का मोठ्या दर्जा, असलं काही नाहीये. लक्षात घ्या, ते तिकडे गेले ते कनेक्टेडच आहे. ते तिथं आपण कनेक्ट होत नाही होत. मग आपल्याला कनेक्ट कुठं करायचं आहे ते समजलं पाहिजे. कोणाची योग्यता काय, कोण किती मोठा, हे ते आपल्याला काही कधी आयुष्यात कधी कळणार नाही, कारण आपल्याला तो प्रांतच माहिती नाहीये काही, आहे की नाही. त्याच्यामुळे हे गुरु मोठे का, ते गुरु मोठे का, त्यांनी असं केलं म्हणून ते मोठे का, त्यांनी नथिंग ऑफ दॅट काइंड. लक्षात घ्या, हा सगळा बुद्धिभेद आपला आहे. म्हणून सर्व सद्गुरु एकाच तत्वाशी निगडीत होतात याचा अर्थ कळला पाहिजे. त्याचा अर्थ या जाणीवेतला आहे. म्हणून आपण त्यांच्या जाणीवांमधनं त्यांचा अभ्यास केला की आपण तिथंच पोचणार आहोत. शेवटी पोचणं महत्वाचं आहे की नाही. म्हणून कसं पोचता आहात तुम्ही हा महत्वाचा विषय त्याच्यामध्ये. कारण याच्यात गुरुपेक्षा सुद्धा आपलाच पहिला प्राथमिक प्रवास महत्वाचा आहे. त्याच्यात सद्गुरु काहीही करत नाही. लक्षात ठेवा, हे अगदी स्पष्ट सांगतो तुम्हाला. सद्गुरु काहीही करत नाही.
आपली शक्ती काय आहे, त्यांचं कार्य त्यांच्या भूमिकेतनं जे मार्गदर्शनाचं असतं ते करतात. पण साधना काही करत नाही, त्याचा अर्थ साधना आपलीच आपल्याला करावी. आपली साधना जर आपण करत नसू आणि सद्गुरू जरी केले असले तरी त्याचा शून्य उपयोग, त्याचा शून्य उपयोग. त्याचा फायदा फक्त एवढाच आहे की कशी साधना करायची, कुठल्या अडचणींच्या टप्प्यातनं कसं कसं पुढे जायचं हे मात्र नक्की कळत. म्हणून ती भूमिका. आणि आता ध्यानात जायचंय, हे कसं जायचंय, कुठल्या मार्गाने जायचंय, हा सगळा विषय आपल्याशी निगडीत होतो ना. म्हणजे आपण साधना कशी करायची याच्याशी निगडीत होतो. पण मग ते मार्गदर्शन गुरुच करतात ना. आणि त्या मार्गावरनं आपण गेलो आणि जर आत्मज्ञान झालं तर गुरु साक्षात परब्रह्म हे कळतं. मग खरी गुरुभक्ती सुरू होते. त्याला गुरुभक्ती होते आणि त्याला गुरुकृपा म्हणते. म्हणून आपल्या बुद्धीला सुद्धा एक अनुभूतीची जाणीव येत जाणं आणि त्यातून श्रद्धा तयार होणं, त्यातनं भक्ती उदित होणं, ही ज्ञान भक्ती आहे, ही अनुभूतीची भक्ती आहे. या भूमिका आपल्याला समजल्या. त्या भूमिकेतनं ते काय म्हणतायत की ते हे केव्हा पूर्वी पाहिलेच नव्हते, म्हणून ते पाहिल्याबरोबर तुला भीती उत्पन्न झाली. ते भय सोड. कारण कृष्णाने अगोदर तत्वज्ञान सांगितलेलं आहे सर्व, पण वेळ खूप थोडा होता. एक लक्षात घ्या, वेळ खूप थोडा होता आणि अर्जुन काही प्रत्येक वेळा त्या टप्प्यातनं गेला होता असंही काही नव्हतं. म्हणून तो अगदी कॉन्सन्ट्रेट करून ऐकत असला कृष्ण जे काही सांगतंय ते, तरी शून्यावस्थेत गेला होता का असं म्हणता येत नाही. त्याला आत्मज्ञान झालं होतं असं म्हणता येत नाही. बरोबर, पण तो पिरियडच खूप कमी होता आणि त्याच्यासमोर एकदम विश्वरूप दर्शन आलं, म्हणून तो घाबरला. असं म्हणून, परंतु कृष्ण हे महागुरु स्वतः त्यांच्या बरोबर होते, म्हणून त्यांनी नंतर हा विषय सांगितला. हे नंतर का सांगितलं त्यालाही कारण आहे ना. हे नंतर ही अशी स्थिती होऊ शकते, हेही महत्वाचं आहे. माणूस घाबरू पण शकतो. म्हणून शक्तीचा माध्यम आहे हे सर्व. काळ, नियती आणि काळ यांच्या जाणीवेतलं हे स्वरूप आहे. म्हणून शक्ती कार्य कशी करते, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती या दोन शक्तींचा संपूर्ण पसारा आहे आणि तो निर्गुण जाणीवेतला आहे. त्यामुळे तो झेपला पण पाहिजे ना. म्हणून कुंडलिनी शक्तीच्या बाबत जे आपण बोलतो बरेचदा, ते कारण तिथं आहे दडलेलं. ती झेपली पण पाहिजे ना आपल्याला. म्हणून साधने ही गुरुपदिष्ट साधना करावी लागते. म्हणून तो गुरु बरोबर घेऊन जातो आपल्याला. असा त्याच्या पाठीमागचा भाग आहे. असो, म्हणून आता करू तुझयासारखे ऐसे म्हणितले विश्वतोमुखे, तरी मागील रूप सुखे न्याहारी पातू. म्हणून विश्वरूप भगवंतांनी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो. अगोदर म्हटलं ना त्यांनी, तुला दाखवतो माझं विश्वरूप दाखवतो म्हणून करतो. म्हणून माझे मागील चतुर्भुज रूप आनंदाने पहा असे म्हटले. म्हणून हे का मी तुला दाखवलं, कारण तुझ्या शब्दाशी जाणीवेसाठी आणि तुझ्यातनं तो उत्साह आणि काय स्वरूप आहे हे कळावं म्हणून तुला ते दाखवलेलं आहे. पण तू माझ्या पाठीमागे, बघा शब्द कसे, माझे मागील चतुर्भुज रूप आनंदाने पहा असे म्हटलं. म्हणून कृष्ण आहे, म्हणून मी तुम्हाला ती मुद्दामून समोर चित्र उभं केलं की अर्जुन आहे, कृष्ण आहे, चतुर्भुज रूप आहे, विश्वरूप आहे आणि विश्वातीत स्वरूप आहे. त्यामुळे तू हे विश्वरूप पाहिलं तर घाबरलेलं आहे, परंतु आता माझं चतुर्भुज रूप माझ्या पाठीमागे पहा, जे तुला सहन करणार आहे. म्हणून नारायण हा आत्मा आणि विश्वात्मा याच्यातला दुवा आहे. लक्षात येत,
म्हणून जर आपण मगाशी जे मी म्हंटल ना तुम्हाला की लक्ष्मीनारायण म्हणजे आपण सत्यनारायणांची पूजा करतो, तर सत्यनारायण नेमका काय आहे? तो नेमका असा स्थित आहे म्हणजे अर्जुनाच्या मध्ये कृष्ण हवा आणि कृष्णाच्या पाठीमागे नारायण स्वरूप करते. आणि लोक काय करतात, कृष्णाला बाजूला काढून टाकतात, डायरेक्ट सत्यनारायणाला घटामध्ये बसवतात, 4 खांब लावतात, झाला सत्यनारायण. म्हणून अर्जुन हे जे महागुरूचं स्वरूप सांगितलेलं आहे ते स्वरूप मध्ये असल्याशिवाय नारायण कळतच नाही. नारायण असंच म्हटलंय ना इथं की मागे बघ, दाखवतय कोण? कृष्ण दाखवतोय. कोणाला दाखवतोय? अर्जुनाला दाखवतोय. मागे बघ, विश्वरूप सोडून दे, ठीक आहे, ओके, फॉरगेट इट, हे बघ तुम्हाला. म्हणून नारायण जरी करायचा असला तरी सुद्धा गुरु स्वरूप हे गुरुच दाखवतो ते नारायणाचं स्वरूप. म्हणून स्वामी स्वरूपानंदांना सुद्धा बघा, स्वरूपी विश्वरूप देखील विश्वरूपी स्वरूप सामावले स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्य तत्व. माझं तर घडाघडा पाठ झाले ते इतक्या वेळा म्हणून, नुसतंच पाठ झाले है ना. पण स्वामींनी ती अनुभूती घेतली आणि ते काय म्हणताय, हे सगळं झाल्यानंतर नवरत्न हार दिला, आपल्या सद्गुरूंना दिला आणि तळमळ कुठली लागली की मला चतुर्भुज रूप विष्णूचं दिसावं. बघा कसं कनेक्शन कसं आहे. आणि मग ती गुरुकृपा त्यांनी अनुभवली आणि कहा आहे वो गोड बोले असं म्हणत विष्णू आले आणि चतुर्भुज दर्शन झालं. हा लक्षात आलं का कनेक्टिव्हिटी कशी. आणि गुरुमध्ये येत ना, पण इथं बाबा महाराज वैद्य मध्ये होते, तिथं कृष्ण मध्ये होता, एवढाच फरक आहे. म्हणून गुरुशिवाय सुद्धा ते स्वरूप कळणार नाहीये. म्हणजे गुरु हे केवढं मोठं माध्यम आहे हे कळणं खूप गरजेचं आहे. नाही तर ज्ञानेश्वरांनी एवढी स्पष्टता त्यांच्या याच्यातनं दिली असती का, तुम्ही मला सांगा. ही स्पष्टताच आहे ना सर्व तत्वज्ञानाची, सगुणातली स्पष्टता आहे ही. म्हणून सगुण रूप सुद्धा जर बघायचं असेल, पांडुरंग खरा काय आहे हे जरी समजून घ्यायचं असेल तर गुरु शिवाय पर्याय नाही. आणि तो गुरु सुद्धा कुठला पाहिजे, अद्वैत जाणीवेतला पाहिजे. आणि त्यालाच गुरु म्हटलं जातं रादर. जो गुरु आहे तो अद्वैत जाणीवेतलाच मानलेला आहे. बाकी गुरु ठीक आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही मला, परंतु खरं गुरुतत्व तिथं कार्य करत असतं. असो, म्हणून इथं संजय आता याच्यानंतर बोलतो, तेवढे वाचतो आणि आपण थांबूयात. अरे बापरे. इत्यर्जुनम वासुदेव तथोक्त्वा स्वकं रूपम दर्शयामास भूयः आश्वासयामास च भीत भेमेनं भूत्वा पुनः सौम्य व वपुर्म हात्मा. संजय म्हणाला, राजा भगवान वासुदेवाने अशा प्रकारे अर्जुनाला म्हणून परत आपले पूर्वीचे श्रीकृष्ण स्वरूप दाखवले व असे सौम्य रूप धारण करून त्या भ्यालेला अर्जुनाला धीर दिला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.